केशव भूमि न्यूज। दोस्तों नमस्कार, मैं हूं संजय सिंह और आप देख रहे हैं केशव भूमि। पालघर नगर परिषद चुनाव के पहले ही पालघर में शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की पार्टी को एक बड़ा झटका लगा है। इस पार्टी के स्थानीय नेता और नगर सेवक कैलाश मात्रे ने आज अपने हजारों कार्यकर्ताओं और समर्थकों के साथ जो है बीजेपी का दामन थाम लिया और इसके पीछे का कारण जो है वो पार्टी का अंतर्कलह बताया जा रहा है और जिसे रोकने में शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की पार्टी के वरिष्ठ नेता जो हैं वो नाकामयाब रहे हैं और पार्टी को पालघर में एक बड़ा झटका लगा है। पालघर में शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की पार्टी में स्थानीय स्तर पर अंदरूनी कलह और झगड़ा इस कदर बढ़ा कि पालघर में होने वाले नगर परिषद चुनाव के पहले ही शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की शिवसेना के स्थानीय नामचीन नेता व पूर्व नगर सेवक कैलाश मात्रे ने शिवसेना पार्टी को जय महाराष्ट्र कहते हुए अपने हजारों कार्यकर्ताओं और समर्थकों के साथ भाजपा के जिला अध्यक्ष भरत राजपूत, सांसद डॉक्टर हेमंत सौरा की उपस्थिति में बीजेपी में शामिल हो गए। यह उभाटा के लिए एक बड़ा झटका माना जा रहा है और पार्टी के शीर्ष नेता भी अंदरूनी कलह और झगड़ा को नहीं रोक पाए। वहीं बीजेपी में शामिल होते ही भाजपा के जिला अध्यक्ष भरत राजपूत, सांसद डॉक्टर हेमंत सौरा समेत अन्य नेताओं विधायकों ने कैलाश मात्रे और हजारों कार्यकर्ताओं का भाजपा में गर्मजोशी से स्वागत किया। कहा, भाजपा आप लोगों के साथ है, आज से आप लोग हमारे परिवार के सदस्य हो गए हैं। आपके भविष्य का चिंता भाजपा करेगी क्योंकि भाजपा कार्यकर्ताओं की पार्टी है। देश के पीएम नरेंद्र मोदी, सीएम देवेंद्र फडणवीस और हम सब पार्टी का कार्यकर्ता बनकर काम कर रहे हैं। अब हम सबको मिलकर पूरे जिले को भाजपामय कर मोदी की ताकत को बढ़ाना है। नगर परिषद से लेकर पंचायत समिति, जिला परिषद और अधिकतर ग्राम पंचायत में भाजपा का झंडा लहराना है। इसके साथ ही जिले के जवार, तलासरी समेत अन्य क्षेत्रों से बड़ी संख्या में आए लोगों ने भी भाजपा का दामन थामा। इसके लिए दहनू के मसोली में स्थित 10 श्री माली समाज हाल में एक बड़े कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस दौरान भाजपा के प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान ने भी वर्चुअल माध्यम से लोगों को संबोधित कर उन्हें शुभेच्छा दिया। माननीय भरतभाई राजपूत, सन्माननीय खासदार, सन्माननीय आमदार व सर्व व्यासपीठाच्या वतीने पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे। सर्वात प्रथम मी नाव घेतो पालघर नगर परिषदेचे गटनेता व माजी नगरसेवक शिवसेना उभाटा गटाचे एक मोठं नाव होईल सर्वसामान्यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे। धन्यवाद कैलाशू, या पक्षामध्ये आपला नक्की मान सन्मान होतो। कैलाश भाऊ बरोबर कमीत कमी 1000 लोकांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे। मी त्यांच्या प्रमुखांचे व्यासपीठावर नाव घेतो, ज्यांचे नावं घेतले जातील त्यांनी कृपया व्यासपीठावरून प्रवेश स्वीकारावा। कैलाश भाऊ सोबत आलेले दिनेशजी बाबर, नगरसेवक मुनाफ मेमन, नगरसेवक चेतना गायकवाड, अक्षय संखे, राजेश चुगरे, कुंदवी पाटील, माजी नगरसेविका राजेश गुडे, विजय मात्रे, प्रमोद चव्हाण, कैलाश लखारा, लक्षित गोहिल, उपशहर प्रमुख निलेश गोहिल, तालुका प्रमुख शिक्षक सेना उभाटा गट, जानवी गवळी, राजा पवार, कंदे, योगी शर्मा, जगदीश गवळी, भूषण मांजरेकर, रवि जाधव, रामसिंग ठाकुर, देवेंद्र भोये, मुन्ना शेख, करीम शेख, अरबाज शेख, शर्मा, शंकर तिवारी, ज्योति फर्नांडिस, प्रियंका शाहू, सपना गोवारी, सीता राठौर, निकिता वर्षा, पूनम दुबड़ा,
निलेश खरपडे, सुश्री मराठे, परशु वठा, भाग्यश्री सावंत, उपचार संघटक अशा अनेक कार्यकर्त्यांनी आज कैलास भाऊंसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये कैलास भाऊ बरोबर भाजपच्या नेतृत्वात प्रवेश केलेला या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनपूर्वक स्वागत। भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला आहे त्यांचं पुन्हा एकदा पाटील सहर्ष स्वागत। संधी मिळेल कृपया अजून असंख्य प्रवेश बाकी आहे तरी कृपया त्यांचा प्रवेश झाला असेल त्या सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण थोडा वेळ व्यासपीठाच्या खाली थांबा। बाकी आहे प्रत्येकाचा आपल्याला प्रवेश घेऊन घ्यायचा आहे आणि प्रत्येकाबरोबर सन्माननीय जिल्हाध्यक्ष आमदार साहेब खासदार साहेब फोटो काढणार आहेत तरी कृपया त्यांचे प्रवेश झालेले असतील त्यांनी कृपया व्यासपीठ खाली करावे ही नम्र विनंती। माहिती मात्र व्यासपीठावर या सुभाषजी राठोड आपल्या कार्यकर्त्यांना व्यासपीठावर घेऊन या। सुभाषजी राठोड प्रत्येकाला आपल्याला सन्मान आणि स्वागत करायचं आहे त्यांनी व्यासपीठ खाली करा सगळ्यांचा। त्याचबरोबर पालघर तालुक्यातील पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी कोडावे प्रणयजी मात्र आपण व्यासपीठावर थांबा। कुणालजी पाटील यांच्या माध्यमातून सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांचं झाले असेल तरी व्यासपीठाच्या खाली थोडा वेळ थांबा। आपल्याला विनंती करण्यात येत आहे प्रत्येकाचा यथोचित सन्मान आणि मान ठेवला जाईल कृपया आपण व्यासपीठ खाली जानवी पाटील आणि जानवी पाटील यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर आक्रमण होईल। मैथिली दिनकर पाटील, नीला दिनकर पाटील, गीता प्रेमचंद पाटील, मायावती पाटील, पाटील, वनिता सुरेश पाटील, उमन संजय पाटील, सुरेखा गडर, विराजन किशोर, सुभाष आदम, अशोक मात्रे, चेतन पाटील, यश पाटील
परिषदवर कमळ 100% आपल्या परवानगीने, मी नाही सांगत आपल्या परवानगीने कमळ 100% स्वबळावर उमललेलं आहे असं मी आज घोषित करतो आणि ते उगवेलच. त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब आलेले आहेत. सगळ्यांनी त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून वरती आपल्याला जोरदार टाळ्या वाजवा. चव्हाण साहेब या ठिकाणी तुमच्या विश्वासावर तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि भरतभाई सारखा एक कर्तबगार जिल्हा अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी 2,500 लोकांचा आज भरतभाईच्या नेतृत्वाखाली प्रवेश होत आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने कैलासजी म्हात्रे उबाटाचे घटक येते आणि पालघर नगर परिषदचे एक चांगला आश्वासन केला. या ठिकाणी आपल्याकडे प्रवेश करत आहे. त्यांनी नमस्कार त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्षांच्या बरोबरीने प्रभारी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे आणि शरदचंद्र पवार गटाचे गटनेते मोखाडा नगर पंचायतचे प्रभूजी कोठेकर हे सुद्धा तिथं प्रवेश करत आहेत. साहेब एक 2 मिनिटं सगळ्यांना मार्गदर्शन करावं अशी सगळ्यांची आशीर्वाद द्या अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. आवाज बंद करा. बोला साहेब मी साधा फोन करतो साहेब. संघटनमधून आलेले हरिश्चंद्र भोये साहेब आहेत. त्यांना मनापासून मी सांगतो की साहेब तुम्ही असंच काम करत राहा, पुन्हा पक्ष तुमच्या सोबत आहे. आणि आपले हेमंत सावळासाहेब खासदार त्यांच्याविषयी काय बोलायचं, त्यांचे कुटुंब, त्यांचे वडील 6 टाइम आमदार, 2 टाइम कॅबिनेट, 2 टाइम आपल्याकडे पालकमंत्री होते, त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या रक्तामध्ये लोकसेवा आहे. आणि हे खायची गोष्ट नाही, आपलं नसीब चांगलं आहे. त्या आमदार खासदार हेमंत सावळासाहेब आपल्याला लाभले. त्याचा एखाद लाभला असता बरं का, तर प्रकाश निकम साहेब आपलं बरंच झालं असतं सर्व, बरं का? आता समजलं तुम्हाला. तर आपण भाग्यवान आहोत की आपल्याला असं खासदार लाभले, असं आमदार लाभले. आणि आपल्या संघटनमध्ये तुम्हाला जे नवीन लोक प्रवेश घेणार आहेत, तुम्हाला छाती ठोकून सांगतो साहेब,
तुम्हाला कधीच वाटणार नाही म्हात्रे साहेब असतील, कुणालजी असतील, संजू ढेंडे असतील, त्याच्यानंतर इतर सर्व जे लोक पक्ष प्रवेश करतात त्यांना तुम्हाला कधी दुर्व्यवहार होणार नाही हे मी तुमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला सांगतो. मात्र साहेब कैलास म्हात्रे पालघर शहराचं एक फार मोठा नाव आहे आणि त्यांनी आपल्यावर विश्वास टाकून आपला पक्षात प्रवेश घेतात ही काही लहान गोष्ट नाही. आज तुम्ही विचार करा, पालघरमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला होता, हे सर्वांनी बघितलं असेल. आज पालघरमध्ये बालेकिल्ला भारतीय जनता पार्टीचा होणार. मी तर एवढंच बोलू इच्छितो की ज्यांनी स्वप्नामध्ये पण बीजेपीचा वाईट विचार केला ना त्याला शोधून मारा. कारण तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीला हे जिल्ह्यामध्ये फार मोठं भविष्य आहे आणि हे तुम्हाला सांगतो का सांगतो माहिती आहे का? आता जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणूक, नगरपालिका निवडणूक, नगरपंचायत निवडणूक, हे सर्व निवडणूक मध्ये आपण कार्यकर्ता किती कार्यकर्त्याला संधी भेटणार आहे माहिती आहे का? 262 हे कार्यकर्त्याला संधी भेटणार लढायला. ही लहान गोष्ट नाही. कारण आज जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत इथे 262 कार्यकर्त्याला संधी भेटणार आणि तुम्हाला हे सांगतो छाती ठोकून त्याच्यामध्ये 150 लोक निवडून येणार. आणि आपला पक्षाचा हा गोल्डन पिरियड आहे. गोल्डन पिरियड जो सांगतो ना, सोन्याची संधी करायचा, हे पक्षाला हे टाइम आलेला आहे आणि हे टाइमाला समजा आपण कुठे कमी पडलो तर भविष्यामध्ये वातावरण असेल नसेल त्याची गॅरंटी नाही. म्हणून आज जे पक्ष विश्वास टाकून जे तुम्ही लोकांनी पक्ष प्रवेश केलाय तुम्हाला कधीच असं वाटणार नाही तर तुम्ही चुकीचा निर्णय घेतला आणि चुकीच्या पक्षात आलाय. कारण मी पण 10 वर्षात कैलास म्हात्रे साहेब पक्षात आलो तेव्हा मला पक्षाने सर्व दिलं. जेव्हा मला देऊ शकतात माझ्यासारख्याला तर सर्वांना द्यायला काय करावं? कैलास म्हात्रे साहेब मला सर्व दिलं पक्षाने. दुसरीला जिल्हाध्यक्ष केला, ही लहान गोष्ट नाही. आणि चव्हाण साहेबचं प्रेम आणि देवेंद्रजीचं प्रेम आणि इथल्या मंचावर उपस्थित सर्वांचे खासदार आमदार असतील, बापजी सर असतील, यांनी सर्वांनी मला नेहमी साथ दिली आहे. तर तुम्ही ज्या लोकांनी प्रवेश घेतात त्या मनात किंतु परंतु ठेवूच नका. आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि हे राईट टाइम आहे. त्याच्यानंतर आज जे लोकांनी पक्ष प्रवेश करतात मी तुम्हाला हे विचारू इच्छितो, आपल्याला युती करायची आहे का? कारण बघा मी जेव्हा तुमची बाजू मांडणार तर तुम्ही लोकसभामध्ये इतिहास घडवणारा जिल्हा आहे पालघर जिल्हा. तेव्हा पण आपल्याला सीट भेटत नव्हती, तेव्हा विरोध सुरू केला जिल्ह्यामध्ये, तेव्हा पक्षाला विश्वास झाला आणि तेव्हा मी चव्हाण साहेबांना सांगितलं 2.25 लाखच्या वरती हे लोकसभा सीट निवडून येतील. तेव्हा कोणालाच पटलं नाही. जेव्हा आम्ही प्रदेशला गेलो ना सावरा साहेबला घेऊन सीएम साहेबला भेटायला देवेंद्रजींना, तेव्हाही त्यांना ते काय बोललं माहिती आहे का? आम्हाला विश्वासच नव्हतं की ही सीट एवढ्या मताने येईल निवडून. तर हे इतिहास आपल्या जिल्ह्याने घडवलं, हरिभाऊ साहेबच्या इतिहास जिल्ह्याने घडवलं. आता ही लढाई माझी विनंती आहे खासदार आमदारांना आणि बाजी सर तुम्हालाही, ही लढाई आमची आहे. तुम्ही लोक मागे हटले तर ते तुम्ही बरोबर ना हात वरती घेऊन सांगा ही लढाई आपली सर्वांची आहे. पक्ष प्रवेश करतोय आपण सर्व तर खाली फक्त काय बूथ बनवायला आणि मीटिंग लावायला का ना? आज पक्ष प्रवेश होतोय शिंदे साहेबच्या गटातून, उबाटातून, तुतारीतून, बहुजनतून, सीपीएमतून एवढे पक्ष असताना आपल्याकडे जे येतात लोक ते मंचावर उपस्थित सर्वांवर विश्वास आहे म्हणून लोक आपल्याकडे प्रवेश केला आलेले आहेत. आणि माझी विनंती राहील खासदार आमदारांना का युती कार्यकर्त्याला विचारून करा. कारण हे जिल्ह्यामध्ये हे गोल्डन एरा आहे बीजेपी साठी, हे परत येणार नाही खासदार साहेब आमदार साहेब. आणि माझी विनंती अशीच राहील का 250 लोक 262 कार्यकर्त्याला संधी द्या लढायला, तेव्हा हे कार्यकर्ता तुम्हाला 15 वर्ष भारतीय जनता पार्टी चालवून दाखवते. आणि आम्हाला उद्या बोलवलेलं आहे प्रदेशला. का सांगतो माहिती आहे का? मला जे माहित आहे सर्व कार्यकर्त्याला माहिती पाहिजे, तिथे बसलेल्या प्रमुख लोकांनाही माहिती पाहिजे. याच्यामधून भरपूर प्रमुख लोक येणार आहेत. तर युती आपण काय बोलायचं प्रदेशला? नाही हात करून उद्या आपला सर्वांनी मत मांडायचं. आमच्या जिल्ह्यामध्ये संधी द्या. शिवसेना असेल शिंदे साहेब का आपला राष्ट्रवादी असेल हे आमचे मित्र आहेत, आम्ही इकडे ठेवतो त्यांना. पण ही लढाई फ्रेंडली फाईट होऊ द्या. बरोबर मैत्रीपूर्ण लढू, इलेक्शन नंतर बसू. बरोबर आहे ना? कारण कसं आहे
हे टाइम मला जे दिसते लोकसभाला जेव्हा आपण इतिहास घडवलं तेव्हा मी जिल्हाभर फिरत होतो, तेव्हा मला दिसत होता का हा जिल्हा फार पुढे जाणार आहे. तेव्हा सर्वांनी साथ दिली, विधानसभाला साथ दिली आणि ही लढाई आता कार्यकर्त्यांची आहे. आणि तुम्ही सर्वांनी एक सांगितलंय का आपल्याला युती करायची नाही. मात्र साहेब संजू डिटे सर्व लोकांना विचारतो मी, जे लोकांनी पक्षप्रवेश घेतलेला आहे आणि मंचावर उपस्थित, युती करायची का नाही करायची? आज होती यांच्या कॉन्फिडन्स वाढवा. माझ्या तर हाय आहे. आणि एकच बोलू इच्छितो का हे सर्व जे पक्षप्रवेश होतोय ते पक्षप्रवेश मध्ये आज पंकज कोरेच्या माध्यमातून कमीत कमी 300 ते 350 लोक पक्षप्रवेश घेणार आहेत. पंकज कोरेच्या माध्यमातून आणि त्यांच्या मंडळ अध्यक्ष देवानंद सिंगळे, त्याच्यानंतर वसंत गोरवाला ते स्वतः मंडळ अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून 350 ते 400 लोकांचे कार्यकर्ता प्रवेश होतोय. आणि सर्वात मोठा प्रवेश कैलास मात्रे साहेब पालघरचे गटनेता 30 वर्षापासून पालघर नगरपालिकेचे चालवतात. नाही तुम्ही आम्ही साधते आणि त्यांनी 30 वर्षाचे अनुभव, त्यांचे अनुभव खरोखर मात्र साहेब जिल्हाभर लाभेल, कारण एक चांगला आणि हुशार व्यक्ती भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय. आज त्याच्यानंतर सर देखा जाए तो आज बड़ी संख्या में लोगों ने भाजपा में प्रवेश किया है. खासकर पालघर की अगर बात करें तो पालघर से हजारों लोगों ने जो है भाजपा में प्रवेश किया है, तो क्या कहेंगे? हम देख रहे हैं कि दिन ब दिन भारतीय जनता पार्टी की जो कार्यकर्ता है उन्हें खुशी का माहौल तैयार हो रहा है. इसका कारण यह है कि अपने भारत के यशस्वी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी, अपने महाराष्ट्र के कार्यतत्पर लोकप्रिय ऐसे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस और भारतीय जनता पार्टी के प्रदेश के अध्यक्ष रविंद्र जी चौहान साहब जिस तरह से काम कर रहे हैं, सर्वसामान्य लोगों के लिए काम कर रहे हैं, सभी लोग भारतीय जनता पार्टी की तरफ आकर्षित हो रहे हैं. पालघर ज़िले में भी कोई नई बात नहीं है. सभी कार्यकर्ता, सभी पार्टी के कार्यकर्ता लोग, बड़े बड़े नेता ये भारतीय जनता पार्टी में प्रवेश ले रहे हैं और निश्चित तौर से आने वाले समय में पालघर ज़िले का जो पूरा राजकीय समीकरण है वो बदलेगा और भारतीय जनता पार्टी हर तरफ दिखेगी, ऐसा मुझे लगता है. मैं कैलाश जी म्हात्रे जी का बहुत बहुत भारतीय जनता पार्टी में स्वागत करता हूं. उनके जैसा बड़ा नेता भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर रहा है, इसलिए ज़रूर कोई बात होगी. और उनका भारतीय जनता पार्टी में प्रवेश होने के बाद पालघर नगर परिषद में भारतीय जनता पार्टी का जो वजन है बहुत बड़ा हो गया है और आने वाले समय में पालघर नगर परिषद में निश्चित तौर पे भारतीय जनता पार्टी का झंडा लहराएगा. कैलाश मात्रे ने जिस तरह शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की पार्टी को जय महाराष्ट्र कहते हुए बीजेपी का दामन थाम लिया है, इसे लेकर अब ये कहा जा रहा है कि पालघर में बीजेपी की ताकत जो है वो काफी बढ़ गई है और दूसरी तरफ उद्धव बाला साहब की जो शिवसेना है उसकी ताकत काफी कम हो गई है और जिसका असर जो है पालघर नगर परिषद में साफ साफ दिखाई देगा. एक वक्त था पालघर में शिवसेना की तूती बोलती थी और पालघर शिवसेना का गढ़ माना जाता था. पालघर नगर परिषद से लेकर पंचायत समिति, जिला परिषद और अधिकतर ग्राम पंचायतों में शिवसेना की सत्ता होती थी. लेकिन शिवसेना के दो भागों में बढ़ते ही धीरे धीरे शिवसेना कमजोर हो गई. वहीं अब कैलाश मात्रे के हजारों कार्यकर्ताओं के साथ बीजेपी में शामिल होने के बाद एक तरफ जहां बीजेपी की ताकत पालघर में बढ़ गई है, वहीं माना जा रहा है कि कैलाश मात्रे के पार्टी छोड़ने के बाद पालघर नगर परिषद क्षेत्र में शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी आणि उभाटा काफी कमजोर हो गई है और इसका असर नगर परिषद चुनाव में साफ साफ दिखाई देगा. असे आपले जिल्ह्याचे अध्यक्ष भरतभाई, आपले लोकप्रिय खासदार माननीय डॉक्टर हेमंत सौरा, भारतीय जनता पार्टी के नेते आणि जिला परिषद. अगर अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें
और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहें अपडेट।